मी तुम्हा सगळ्यांना विनंती करते, तुम्ही बसून घ्या. आपण पुढच्या कार्यक्रमाला सुरुवात करूया. रत्नमाला मॅम, आय मस्ट से तुम्ही एक न सुटणारं कोडं आहात. आत्ता इथे जे काही घडलं त्यावरून असंच वाटतंय की तुम्ही सुद्धा आधुनिकतेचा पुरस्कार करता. संस्कृती आणि परंपरेला जी माणसं जोपासतात ती काळाच्या मागे असतात, हा गैरसमज आहे तुमचा. संस्कृती कुठली आणि चुकीच्या रूढी कुठल्या हे ओळखता आलं पाहिजे. ज्याला हे ओळखता येतं ना, त्याची प्रगती निश्चित होते. फक्त राजहंसासारखं दूध आणि पाणी वेगळं करता आलं पाहिजे. एक मिनिट. तुम्ही इथे काय करताय? आणि गिटार घेऊन कुठे चाललात? आपलं म्युझिकचं काही ठरलं नव्हतं ना? हो. तुम्ही सकाळी मीटिंगला नव्हतात का? नव्हतो. 2 दिवस तुम्हाला पाहिलं नाही मी. आय कार्ड दाखवू शकाल का तुमचं? हो. अरे मॅडम तुम्ही? ए, गप. काय रे, ओकेस ना? खाली काय करतोय? मला त्या लोकांसमोर थांबायचं नव्हतं म्हणून फक्त बाहेर आलो. अरे तो पत्रकार मूर्ख होता. हे काय बोलायचं, कुठून आला तो पटसुंब्यासारखा? मामा त्याची जरा इन्फो काढ, मला तो हवाय. त्याची सगळी पत्रकारिता बाहेर काढतो की नाही ते बघ. ठीक आहे, मी बघतो, तू टेन्शन नको घेऊस. बरं, प्रेस कॉन्फरन्स संपली की वरती आहे? जे काही घडलं त्यामुळे काकूंना खूप वाईट वाटलं असं. हो रे, बिचारी कावेरी एवढ्यात आली आहे गावावरून. काय वाटलं असेल तिला? बरं, तिला घेऊन ये वरती. हा, हॅलो. अहो कशाला काळजी करताय आणि कशाला सारखा सारखा फोन करताय मला? मला सांगितलं ना, त्या रत्नमाला मोहितेला आज मी माझ्या बंदुकीने टिपणार म्हणजे टिपणार. तिचा खेळ खलास करणार म्हणजे करणार. कळलं?
आता आपण पाहूया माहेरच्या चहाच्या 20 वर्षांच्या प्रवासाची एक झलक. बच्चू मामा प्लीज. सुस्वागतम. माहेरचा चहाच्या 20व्या वर्धापन दिनानिमित्त इथे मनापासून जमलेल्या तमाम मित्र परिवाराचे हार्दिक स्वागत. आज आपला माहेरचा चहा 20 वर्षांचा झाला. माहेरच्या चहाची स्थापना 2002 साली झाली असली तरी माहेरच्या चहाचा प्रवास खऱ्या अर्थाने सुरू झाला तो 1997 साली. माहेरचा चहाच्या सर्वेसर्वा श्रीमती रत्नमाला मोहिते यांनी आपल्या पतीच्या निधनानंतर उदरनिर्वाहासाठी मुंबईचा रस्ता धरला आणि आपल्या खडतर प्रवासाला सुरुवात केली. मुळातच सुगरण असल्या कारणाने रत्नमाला मोहिते यांना स्वयंपाकाची आवड होतीच. शिवाय त्यांची एक जमेची बाजू म्हणजे त्या चहा उत्तम बनवीत असत. म्हणून त्यांनी अगदी छोटेखानी, ज्याला आजच्या भाषेत आपण स्टॉल म्हणू शकतो, अशा जागेतून पोळी भाजी विकण्यास सुरुवात केली. या सगळ्या प्रवासात हळूहळू पोळी भाजी मागे पडली आणि लोकांचा प्रतिसाद मिळू लागला तो त्यांच्या हातून बनलेल्या चहाला. नेमकी ही गोष्ट लक्षात आल्यावर रत्नमाला मोहितेंनी चहा हेच आपल्या व्यवसायाचे साधन असेल असे मनोमन ठरवले आणि मग त्यांनी माहेरचा चहाची स्थापना केली. साधारण 20 वर्षात आज मुंबई, ठाणेसह महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यात माहेरचा चहा लोकांच्या जगण्याचा भाग झाला आहे. आज लाखो लोक आपल्या दिवसाची सुरुवात माहेरचा चहापासून करतात. शिवाय हजारो लोकांना माहेरचा चहापासून मिळालेल्या रोजगारामुळे अनेक लोकांचं कुटुंब सुखी झालं आहे. म्हणजे माहेरचा चहा फक्त चहाच नाही तर लोकांचे जगणेही गोड करतो असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. माहेरच्या चहाचे मसाले माहेरच्या चहाला स्पेशल बनवतातच, पण त्याहून वेगळं आणि ठळक वैशिष्ट्य म्हणजे आपली परंपरा आणि संस्कृतीचा अभिमान माहेरचा चहा कायम जोपासत आला आहे.
घुंगरू तुम्ही जेव्हा अशा सिच्युएशन मध्ये असता तेव्हा कशा मोकळ्या होता? मी आईच्या पैंजणातल्या या घुंगरांशी बोलते. तर काकूंच्या ब्रेसलेटचे काकू कुणी केलं हे सगळं? हो कुणी केलं हे सगळं? तो माणूस कोण माणूस? रत्नमाला मॅडमच्या जीवाला धोका आहे. काय? आपल्याला लवकर गेलं पाहिजे. सावकाश तुम्ही भा पुढे. या पटकन. नीट बघावं लागेल. प्लीज नीट बघ. बरं नक्की काय करणार आहे तो? बंदूक असं म्हणाला तो. व्हॉट? शेट. बरं एक काम करा, तुम्ही तिकडे बघा, मी इकडे बघतो. आणि हो कुणाला काही सांगू नका, नाहीतर उगाच गोंधळ होईल. प्लीज. डॉक्टरला बोलवा. राज वैद्य तुम्ही काळजी करू नका. मी बघतो करतो काहीतरी. ऍम्ब्युलन्स बोला कोणीतरी. बाबा मी फोन लावतो. अहो तुमचा बॉम्ब हाच होता का? तो आत्ता फुटला. काकी डॉक्टर म्हणालेत ना आता काळजी करायची काहीच गरज नाहीये. राज आता आउट ऑफ डेंजर. बरं झालं तुम्ही त्याला घरी आणण्याचा डिसिजन घेतला. त्याला आता कम्फर्टेबली आराम करता येईल. हो ना, हे घाबरण्याचं काहीच कारण नाहीये. गोळी फक्त राजच्या हाताला चाटून गेली. आणि आता त्याची काळजी घ्यायला आपण सगळे आहोत ना इथे. मॅडम नका काळजी करू, होईल सगळं ठीक. कावेरी मला खरंच कळत नाही की असं काय वाईट केलंय मी कोणाचं, की मला ठार मारण्याचा प्रयत्न केला कोणीतरी. आणि माझ्या आयुष्यात काय घडायचं ते घडू दे, पण माझ्या मुलाला का? स्वतःच्या जीवाची पर्वा न करता माझ्यासाठी तो, त्याला काही झालं असतं तर. बाकी जी गोष्ट घडली नाहीये त्याचा विचार करून का स्वतःला त्रास करून घेतेस तू? मला तर उलटा हा प्रश्न पडलाय की तुला मारायचा प्रयत्न कोण आणि का करेल? मलाही तोच प्रश्न पडलाय. लवकरच सापडेल आपल्याला. पोलीस तपास करतायत ना. गुन्हेगार असं किती दिवस लपून राहील? नक्की सापडेल. मी येतो. म्हणजे तुम्हीही थांबू नका फार वेळ. त्याला जरा आराम करू द्या ना. येतो.